कांदा मोर्चात हर्षवर्धन सपकाळांची जीभ घसरली. मोदींवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं हमीभावाच्या मागणीसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला. कांद्याला किमान 3,000 रुपये हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षीच्या गारपीट आणि नैसर्गिक संकटामुळे आधीच मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता कांदा आणि इतर पिकांना मिळणाऱ्या कमी दरांचा फटका बसत असल्यानं संताप व्यक्त केला जातो आहे. या आंदोलनात महाविकास आघाडीतील अनेक नेते सहभागी झाले होते आणि यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकार तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे असंही ते म्हणाले आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा खरेदीबाबत दिलेल्या आश्वासनानंतर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान भाषणादरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारवर टीका करताना वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. भाजपकडून या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून राज्यातील राजकीय वातावरण आणखीन तापण्याची चिन्ह आहेत. आंदोलनकर्त्यांनी कांदा खरेदी प्रक्रिया APMC मार्फतच व्हावी तसेच शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान कांद्याच्या घसरत्या दरांमुळे राज्यातील शेतकरी वर्गात मोठी नाराजी पसरली असून सरकारने तातडीनं ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांकडून केली जाते आहे. म्हणायचं, कांदाखोर म्हणायचं, बैमान म्हणायचं, नालायक म्हणायचं का त्याला बोटर खेटर घेऊन दाखवायचं, हा एक अत्यंत संतापजनक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि तोच उद्रेक या निमित्तानं आहे. 3,000 भाव असा कसा देत नाही ही भूमिका घेऊन आपल्याला जायचं आहे आणि ही भूमिका घेऊन जात असताना त्यावर सगळंच बोलले आणि जो घेतला जाणार आहे कांदा हाही व्यापाराचा घेतला जाणार आहे. चीप भी मेरी, पट भी मेरी, आंटी मेरे बाप की, असा हे नालायक जे सरकार आहे ते फडणवीस जे आहेत तेही काय म्हणाले 2,400 रुपये देऊ. हा पण असा गद्दार माणूस आहे की 2,400वरून उलटी उडी मारली आणि 1,200चा बोलतोय. 1,200 मध्ये राईस प्लेट जेवढे येतील तेवढे 2-3 खा आणि पळून जा. त्यामुळे यांच्या बोलण्यावर कुठे विश्वास नाही. अत्यंत खोटारडा असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. काय म्हणायला पाहिजे, जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. लग्न झालं का नाही झालं या बाबाचं? अरे जो विदर्भाच्या मतदारसंघातल्या त्याच्यावर निवडून येतो त्या लोकांशी खोटं बोलतो तो या महाराष्ट्राशी आणि भारताशी जगाशी खोटं बोलल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो. मात्र हा जो भाव पडलेला आहे या पडलेल्या भावाला मोदी आणि फडणवीस जबाबदार आहेच आहे. मात्र यावर आपल्याला ही लढाई थांबून चालणार नाही कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्याचा भाव ठरत असतो. बांगलादेशाने कांदा बांगलादेश द्या म्हणत होता, मोदीने एकदम झटक्यात खटक्यात पाडला आणि खटका पाडला. बटन जसं बंद करतो, स्विच जसा बंद करतो तसा बंद केला. ती शेख हसीनाबाई जी होती पंतप्रधान ती खुशामता करायला लागली, गयावया करायला लागली. मात्र या बाबांना ऐकलं नाही. बांगलादेशानं काय केलं, भारत आपल्याला अडचणीत आणतो म्हणून त्यांनी इतर ठिकाणून कांदा घेतला. श्रीलंकेने तेच केलं, इराणने तेच केलं. हा भांडकुदळ मोदी जो आहे हा सर्व आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी आणि जगातल्या सर्व लोकांची यानं खाजून घेतलेलं आहे, भांडणं घेतलेलं आहे. हा जोपर्यंत दलिंदर पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कोणी आयात करायला तयार नाही. बरोबर सांगतो का चूक सांगतो? जो भी कहेंगे सच कहेंगे, सच के सिवा कुछ नहीं कहेंगे. आपण डिझेलच्या लाईनीत आहे आणि दररोज 50 के म्हणजे हजारो लाखो लिटर डिझेल जे आहे हे बांगलादेशात चाललं. अरे मूर्खा असं म्हणणं योग्य नाही, मात्र दुसरा शब्द नाही. अरे मोदी मूर्खा, तू सांग ना की डिझेल पाहिजे असेल तर कांदाही घ्यावा लागल, 1 के साथ 1 तर आम्ही तुम्हाला डिझेल देऊ. मात्र याची सांगायची हिंमत नाही. आंतरराष्ट्रीय सगळ्यांशी हा भांडला, आपला कांदा कोणी घ्यायला तयार नाही. याचं सोल्युशन काय, याचं औषध काय? ये सरदार निकम्मी है, ये सरकार बदलनी है. तर मोदी घरी गेल्याशिवाय चांगलं होणार नाही. आणि नरेंद्र जो आहे हा सिलेंडर आहे. नरेंद्र जो आहे तो दलिंदरही आहे, सिलेंडरही आहे. एप्स्टीन फाईल नावाची एक फाईल आहे
तो एप्स्टीनचं एक बेट आहे, त्या बेटावर लहान लहान मुलींचं शोषण केलं जातं, माणसाचं मटण खाल्लं जातं, वाढलं जातं. अशा या बेटात हा गेला होता का? आणि हा तिथे जाऊन कोणता डान्स केला आणि यानं काय काय कांड केलं की आज हा ट्रम्पचा ऐकतो आणि सगळ्यांचं ऐकतो आणि भारताच्या माणसांचं ऐकत नाही. एवढाच माफक एक प्रश्न जो आहे, कारण आपल्या देशाचा पंतप्रधान हा घाबरलेला आहे. यानं ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, नाशिक.